असलेले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि आपल्या माळुंगे गावचं दैवत श्रीपती बाबा महाराज यांच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे आणि आज आपण सर्व मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी जमलेलो आहोत। जसं राजमाता मा जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज बाळ जन्माला आला, त्यांनी या भारत देशाला स्वतंत्र करून दिलं, या भारत देशाला हिंदवी स्वराज्यासारखं एक स्वराज्य दिलं आणि याच स्वराज्यामध्ये ज्या मराठा समाजाने अटके पार झेंडे लावले, ज्या मराठा समाजाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज, प्रभू रामचंद्राचा भगवा ध्वज, योगेश्वर भगवान श्री कृष्णाचा भगवा ध्वज जो अटके पार लावला आणि अखंड भारत भूमीला स्वतंत्र करून दिलं, अरे तोच मराठा समाज आज या सरकारच्या पायी गोरगरीब गरजवंत मराठ्यांना आज पिछड्यात पडलेला आहे सरकारच्या पायी। त्यामुळं आज आपली जी मागणी आहे, मराठा आरक्षणाची मागणी आहे, ती मागणी आज आपण सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व एकत्र इथं जमलेलो आहोत आणि ती मागणी अशी आपली संविधानिक मार्गाने आपलं हैदराबाद गजेट लागू झालंच पाहिजे, होत कसं नाही झालंच पाहिजे, सगळे सोयऱ्याची मागणी लागू झालीच पाहिजे। सगळे सोयऱ्याची मागणी सरकार मान्य का करत नाही, कस काय करत नाही, जोपर्यंत मागणी करत नाही तोपर्यंत पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज काय उभा राहणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने आझाद मैदानावरती उपोषण करण्याचं काम पाटलांच्या आदेशानुसार या महाराष्ट्राचा समुद्रासारखा मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज कूच करतोय आणि त्याच समाजामध्ये आपण त्याच मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये भागीदार होण्यासाठी या श्रीपती बाबा यांच्या पवित्र भूमीमध्ये, यांच्या पावन झालेल्या भूमीमधून या माळुंगे गावचे सर्व सकल मराठा समाज आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत। माळुंगे नगरीमध्ये पहिल्यांदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं पाऊल पडणार आहे। त्या मराठ्यांचा क्रांती सूर्य गोरगरीब जरांगे आपल्यासाठी गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मुंबईला जात आहे, तरी आज आपल्या गावातून ते इथून जात असताना आपण त्यांच्या स्वागतासाठी सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत। तरी सर्वांना विनंती आहे, शांत आणि संयमीने मनोजदादा जरांगे यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, एक मराठा। या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये छत्रपती या महाराष्ट्रानं या भारत देशासाठी असे कित्येक वाघ दिलेत। पहिला वाघ छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यानं आपल्याला या स्वातंत्र्यामधून पारतंत्र्यामधून आपल्याला एक हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं। त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक सिंहासारखा एक वाघ या मराठी मातीने आपल्याला पुन्हा एकदा दिला। त्यानंतर आपल्याला याच मराठी मातीचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सारखा योद्धा या मातीनं दिला आणि पुन्हा एकदा या मराठ्यांचं आणि या महाराष्ट्राच्या मातीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे सारख्या ठाण्या वाघ या मातीनं दिला। मनोजदादा जरांगे पाटील यांचं या माळुंगे नगरीमध्ये आज आपण सर्वजण मनोजदादा जरांगे यांच्या स्वागतासाठी एकत्र जमलो आहेत आणि शांत आणि संयमाने आपण मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत करायचं आहे। तरी सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ज्यावेळेस दादा इथं पोहोचतील, दादा पोहोचल्यानंतर सर्वांनी घोषणा द्यायचं आहे, एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। आणि आपली सर्व माळुंगे गावची सकल मराठा समाजाची एकजुटीची ताकद मनोजदादा जरांगे यांना आपल्याला पाठवून दाखवून द्यायची आहे। अरे ये सरकार हम न डरती है पर्वत से न पहाड़ से, न डरती है पर्वत से न पहाड़ से, अरे ये सरकार तो डरती है खाली मनोजदादा की डर से, मनोजदादा की डर से। अरे कोण म्हणतं देत नाही, अरे घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आणि जोपर्यंत आम्ही या मराठा आरक्षणाचं आमचं आरक्षण जोपर्यंत मराठ्यांचं हे सरकार देत नाही तोपर्यंत मराठा मुंबईतून हलणार नाही। आदेश मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांनी पाळलेला आपल्याला पण पाळायचा आहे।
थोड्याच वेळामध्ये दादांचं आगमन होईल. दादांचं आगमन झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ तरुण आणि लहान मोठे माता भगिनी सर्वांना विनंती आहे की गर्दी करायची नाही. गर्दी करत असताना चेंगराचेंगरी होता कामा नाही. एक आपल्यापासून दुसऱ्याला कोणाला इजा होता कामा नाही. थोड्याच वेळामध्ये दादा इथे येतील आणि दादा आल्यानंतर दादांचं स्वागत जल्लोषात करायचं आहे. दादांना आपल्या एकजुटीची मराठा ताकदीची एक आपल्याला ताकद दाखवून द्यायची आहे. दादांचं आगमन होत आहे. दादा आज आपल्यामध्ये येत आहे. संख्येच्या शिवळे मी यांना विनंती करतो. आदरणीय गणेशदादा शिवळे आणि संख्येच्या शिवळे यांना मी विनंती करतो. मोर्या ग्रुपचे संचालक दोन्ही बंधूंना मी विनंती करतो की दादांचं स्वागत करायचं आहे. दादांचं सार्थ मनाने स्वागत करायचं आहे. माता भगिनींना माझी विनंती आहे की दादांचं ऑप्शन करायचं आहे. सर्व माझ्या माता भगिनींना माझी विनंती.